गेल्या काही महिन्यांपूर्वी श्री हनुमंत जगदाळे हे शिवसेनेमध्ये आले होते। त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी त्यांना 4ही जागांवर उमेदवारी देण्याचं मान्य केलं होतं। एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळल्याचं एका पत्रकार परिषदेत हनुमंत जगदाळे यांनी म्हटलं आहे। हनुमंत जगदाळे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधवर, सौ सरिता दिगंबर ठाकूर, सौ वनिता संदीप घोगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या प्रभागाचा विकास हेच आमचं स्वप्न असल्याचं श्री हनुमंत जगदाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सातत्याने लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं निवडणूक ही आम्हाला फार अवघड नसते। निवडणूक मध्ये आम्ही निश्चितच प्रकारे निवडणूक सिरियस घेतो, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल। आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतोय। गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो, त्यावेळेला साधारण 6000च्या फरकाने त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी निवडून आलो। आजची परिस्थिती आहे की राष्ट्रवादीची 100% लोक माझ्याबरोबर आलेले आहेत। त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे। म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला 3 पटींनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।